नक्कीच डॉक्टर, तुम्ही खूप महत्त्वाचं सांगितलंत, की काही-काही बारीक लोकं असतात, ती खूप खातात. असं वाटतं, की अरे, एवढी खातात तरी लठ्ठ होत नाही आणि आपण थोडंसं खाल्लं तरी एवढे लगेच ते आपल्या शरीराला लागतं किंवा अंगाला लागतं असं आपण म्हणतो. पण डॉक्टर, हा जो लठ्ठपणा आहे, तो आपण असं म्हणूया का, की सध्याची लाईफस्टाईल बघता म्हणजे एकतर आपण एसीमध्ये छान बसून आपण दिवसभर काम करत असतो. पुन्हा आपलं खाणं जसं आता ज्या विषयावरती चर्चा केली, की खाणं आपलं काही घरचाच डबा आपण आणू असं काही नाही. जंक फूड, फास्ट फूड हे सगळं खाल्लं जातं. पुन्हा हालचाली आपल्या फार काही नाही आहे. डॉक्टर कायम सांगतात, की वॉकला जा, व्यायाम करा. तो आपल्याकडून होत नाही. म्हणजे एकंदरीतच लाईफस्टाईल या लठ्ठपणाला कारणीभूत असू शकते का? असं म्हणतात की तुमच्या जीन्समध्ये तसं पाहिजे. तुमचं पचनक्रिया बिघडलेली असेल, हं, तर लाईफस्टाईलमुळे त्यात खत पाणी घालतं. म्हणजे असं आहे की पूर्ण लाईफस्टाईलला दोष देणं चुकीचं आहे हं. आणि म्हणून लठ्ठपणाला आजार म्हणून भारताच्या सर्व संस्थांनी मान्यता दिली आहे. अच्छा. इन्शुरन्समध्ये पहिल्यांदा लठ्ठपणाची ट्रीटमेंट कव्हर होते हं, आणि इन्शुरन्स फक्त आजारांच्याच ट्रीटमेंटला पैसे देतो. हं, कोणाला कॅन्सर झाला आहे, कोणाला हर्निया झाला आहे, तर पैसे देतो कारण दुसऱ्या उपायाने त्याला आजारच म्हणलं जातं. हं. तसं आजच्या काळात इन्शुरन्स लठ्ठपणाच्या उपायांना सुद्धा पूर्ण रिएम्बर्समेंट, कॅशलेस ट्रीटमेंट देतो. कारण आता लक्षात आलं आहे, की हा फक्त लाईफस्टाईलचा आजार नाही आहे. हं, हं, एन्व्हायर्नमेंट, जेनेटिक्स म्हणजे हं. तुमच्या शरीरातली अनुवंशिकता, तुमची आतड्याची पचनक्रिया, तुमच्या शरीरातले वेगवेगळे हॉर्मोन्स हे सर्व एकत्र येऊन तुम्ही हं, लठ्ठ होणार का नाही होणार हे हं, ठरवतात. हं, त्याच्यातनं आजार होणार का नाही ठरवतात हं, आणि मग हं, त्याला तुम्ही अजूनच खत घातलं, हं, जर अनहेल्दीत लाईफस्टाईल असेल, तुम्ही जंक फूडच रोज खाल्लं, हं. तर त्यांच्यामध्ये त्याचं प्रमाण वाढतं आणि आजारांचं प्रमाण वाढतं. अच्छा. म्हणजे डॉक्टर, आत्ता तुम्ही अनुवंशिकतेचा उल्लेख केलात, तर अनुवंशिकता लठ्ठपणामध्ये असू शकते का? अनुवंशिकता हा लठ्ठपणामध्ये एक मोठा भाग आहे. हं, जरी 100% अनुवंशिकता नसते, पण त्याला एपिजेनेटिक्स म्हणतात. म्हणजे काय? हं, तुमचे जीन्स असले हं, आणि ते मूळ बारीक व्हायचे असले, हं, तरी तुमच्या आजूबाजूच्या परिसरामधल्या पोल्युशनपासून, खाण्यापासून, प्रिझर्व्हेटिव्हपासून त्यांचं जीनचं वागणं बदलू शकतं हं. आणि हे बदललेलं वागण्याला एपिजेनेटिक्स म्हणतात. अच्छा. ज्यांच्या फॅमिलीमध्ये लठ्ठपणा असेल, हं, डायबिटीस असेल, हं. त्यांच्या मुलांना लठ्ठपणा वाढण्याची शक्यता ही इतरांच्यापेक्षा जास्त असते. अच्छा. पण हं, घरी कोणालाच अनुवंशिकता नाही, हं, म्हणजे तुम्ही खाल्लत तर जाड होणार नाही, हं, असंही नाही. हं. तुमचे जीन्सचं एक्सप्रेशन म्हणजे वागणूक बदलू शकते. जशी माणसाची बदलते, तशी जीन्सची पण बदलू शकते. नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, सध्या थायरॉईडचं पण प्रमाण, जसं मधुमेहाचं प्रमाण वाढलं आहे तसं थायरॉईडचं प्रमाण वाढलेलं आहे. मग स्त्रियांच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला गेलं तर थायरॉईड आहे, पी-सी-ओ-डी प्रॉब्लेम आहे, पुन्हा हार्मोन्स इम्बॅलन्स म्हणजे ज्या इनफर्टिलिटीच्या पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ओबेसिटी आपल्याला बघायला मिळते. तर हे जे काही आजार, विकार आपण त्याला म्हणूया, ते रिलेट या लठ्ठपणाबरोबर करू शकतो का आपण? ॲक्च्युली शास्त्रामध्ये सर्व एंडोक्रिनॉलॉजिस्ट, हॉर्मोन स्पेशालिस्ट स्पष्ट सांगतात, हं, की थायरॉईडमुळे अतिलठ्ठपणा होत नाही. हं, तुमच्या शरीरात थायरॉईडचं जर प्रमाण कमी असेल, हं, तर 5-6 किलो वजन वाढू शकतं हं. आणि गोळी घेऊन थायरॉईडची लेव्हल नॉर्मल झाली, की तो लठ्ठपणा निघून जातो. जर थायरॉईडची गोळी घेत असाल आणि जर थायरॉईडचे रिपोर्ट नॉर्मल असतील, तर त्या लठ्ठपणाला थायरॉईडमुळे म्हणणं हा गैरसमज आहे. अच्छा. तुम्ही त्याचं कारण शास्त्राप्रमाणे सोडलं पाहिजे. हं, कारण जर थायरॉईडच्या हार्मोनची लेव्हल नॉर्मल आहे, तर थायरॉईडमुळे लठ्ठपणा म्हणणं चुकीचं आहे. तसंच लठ्ठपणामुळे सुद्धा काही लोकांना थायरॉईडचे आजार होऊ शकतात. अच्छा. कारण थायरॉईडला 50 किलोवर एक्स्ट्रा काम करायला लागतं. तेवढी हं, कॅपॅसिटी नसते, हं, तेवढी क्षमता कमी पडू शकते. हं. असे थायरॉईडचे आजार लठ्ठपणाच्या उपचारानंतर जातात. अच्छा. आणि पी-सी-ओ-डीचं पण हं, तसंच आहे. पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज. हं, लठ्ठपणा वाढला, की फॅटचं प्रमाण वाढतं. हं, आता हे लक्षात आलेलं आहे, की फॅटमधून सगळ्यात जास्त हॉर्मोन्स आणि स्त्राव तयार होतात आणि हं, ते स्त्राव ओव्हरीच्या फंक्शनला बिघडवतात. हं. त्याच्यामुळं पी-सी-ओ-डी होतो. हां. पी-सी-ओ-डी झाल्यामुळे परत अजून लठ्ठपणा वाढतो आणि एक सायकल होत जाते.